आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरणार आहे। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक असा निर्णय घेतला आहे की त्यामुळे शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी मिळणार आहे। शेतकऱ्यांचे मित्रांनो, अनेक दिवसांपासून कर्जमाफीचा निर्णय हा थकबाकी होता आणि अखेर कर्जमाफीचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। कर्जमाफी होणार आहे, परंतु कोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत। कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे ही 3 कागदपत्रे असतील, त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण बच्चू कडू आणि अनेक शेतकरी संघटनेने कर्जमाफीसाठी आंदोलन करत असताना मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केलेला आहे। 32,000 कोटीचा निधी देखील जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही। पण ही कर्जमाफी मिळणार असताना जर तुमच्याकडे यापैकी एकही कागदपत्र नसेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ते 3 कागदपत्रे कोणते आहेत तर ते आपण पाहणार आहोत। सरकारकडून एक समिती निवडण्यात येणार आहे। त्या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे। 2026 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, तर किती लाखांची कर्जमाफी होणार आहे हे देखील आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि रब्बी हंगामानुसार नुकसानासाठी मिळणारे देखील शेतकरी हवालदार झाला होता। त्यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटीचा निधी घोषित केलेला आहे, पण अखेर सरकारने 32,000 कोटीचा निधी देखील मंजूर केलेला आहे। अधिवेशनानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता सर्वात महत्त्वाचे मुद्दा म्हणजे किती आणि कोणत्या 3 कागदपत्राची तुम्हाला तयारी ठेवायची आहे। तर शेतकरी बांधवांनो, लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की डायरेक्ट बेनिफिटद्वारे तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा निधी मंजूर होणार आहे। तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असले पाहिजे, हे महत्त्वाचे आहे। सरकारने योजनेचा लाभ, नमो शेतकरी योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आणि PM किसान योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी असं तुमच्या बँक बेनिफिट असते। म्हणजेच अनेक शेतकरी योजनेचा लाभ तुम्हाला डायरेक्ट बेनिफिटद्वारे मिळत असतो। अगदी त्याचप्रमाणे जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हवा असेल तर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे महत्त्वाचे आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सरकारी बँकेमधून कर्ज घेतले असेल तर तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची बातमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। लोकांचे प्रश्न होते की किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे, तर याबद्दलचे स्पष्टपणे संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। थकबाकीद्वारे शेतकऱ्यांना देखील प्राधान्य दिले जाणार आहे। जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांच्यासाठी देखील प्रोत्साहनपर अनुदान योजना पुन्हा लागू होणार आहे। मुख्यमंत्री म्हणाले आहेत की आम्ही फक्त कर्जमाफी करणार नाही तर शेतकरी पुन्हा कर्जात येऊ नये म्हणून कर्ज कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहेत। त्यासाठी समिती काम करत आहे आणि समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांचा कागदपत्राची पडताळणी पार पडण्यासाठी समिती आता निवडण्यात येणार असून एप्रिल 2026 पर्यंत सर्व अहवाल समोर येणार आहेत। शेतकरी बांधवांनो, एप्रिल महिन्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या कागदपत्राची पडताळणी केली जाणार असून शेतकऱ्यांची एक विशिष्ट यादी बनवण्यात येणार आहे। तर शेतकरी अपात्र आहे मित्रांनो, आपला प्रश्न होता की किती लाखाची कर्जमाफी होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात पहिल्यांदा 3 कागदपत्रे तयार ठेवा, तेव्हाच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आणि त्यानंतर आपण पाहूया की किती लाखाची कर्जमाफी होणार आहे। कारण अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। सरकारकडून 2017 सालीची जी कर्जमाफी करण्यात आली होती त्यामध्ये 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता। 2025 मध्ये पुन्हा कर्जमाफी घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु कर्जमाफीचा निर्णय हा थकबाकी राहिला होता। अर्थ खात्याकडून देखील आता 5 मिनिटांपूर्वीच कर्मचाऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे आणि तेव्हाच मुख्यमंत्री
कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, अचानक वातावरण निर्माण झाले. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची शेती पिकासाठी कर्ज घेतले होते त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा तर केलीच आहे, परंतु शेती पिकासाठी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांसाठी किती पात्र होणार आहेत ते देखील सांगण्यात आलेले आहे. कारण आपल्या महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांच्या डोळ्यावरती कर्ज आहे. त्याचबरोबर कर्जाची रक्कम देखील 2 लाखा पुढची आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यावरचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री या दोघांनी एक बैठक पार पाडली आणि त्यामध्ये कर्जमाफीच्या निधीचा अटी तरतूद निवडण्यात आलेली आहे. कर्जमाफीबद्दल बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महत्त्वाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. एक उच्चस्तरीय समिती निवडण्यात येणार असून शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करून केवळ गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पात्र देणार येणार आहे. पण राज्यातील कर्जमाफीच्या योजनेचा राबवण्यात असताना सरसकट सर्व शेतकऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे. 3 कागदपत्रे मागवली जाणार आहेत. साहेबांनी 90 लाख शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफीसाठी केला आहे, परंतु यामधून फक्त 75 लाख शेतकरी हे पात्र ठरणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त 75 लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक पहा की कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरण्यासाठी येणार आहेत. ती 3 कागदपत्रे मागितली जाणार आहेत. त्यामधील पहिले कागदपत्र आहे ते सर्वात महत्त्वाचे आहे. जे दुसरे कागदपत्र आहे ते तुमच्या स्वतःकडे असणारच आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर तिसरे कागदपत्राचे मागवले जाणार आहेत. ते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि शहरी भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतरच कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार हे 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे. हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर हिवाळी अधिवेशनातील चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केल्याचे स्पष्ट होत आहे. अहवाल सादर होणार असून कर्जाची अंमलबजावणी पूर्ण केली जात आहे. कर्जमाफीमध्ये फक्त बँकांना फायदा व्हावा म्हणून नाही, तर थेट शेतकऱ्याचा 7/12वरील बोजा हटवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 3 कागदपत्रे ही मागवली जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या नावावर 3 हेक्टरीपेक्षा जास्त शेती असेल तर त्यावर कोणत्या बँकेचे कर्ज आहे जे तुमच्या उत्पन्नावरून स्पष्ट होत आहे आणि नवीन डिजिटल सहीचा उतारा जवळ ठेवा असं देखील स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलेले आहेत आणि कोणत्या तारखेला घेतलेले याची किती परतफेड करावी लागणार आहे आणि थकबाकी आहे याची माहिती देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 2017 आणि 2019च्या कर्जमाफीच्या अनुभवानुसार सरकारने बँकांना आधी सर्व माहिती गोळा करण्याचा आदेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी खाजगी बँकांना आदेश दिले असून लोन अकाउंट स्टेटमेंट मागण्यात आलेले आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमच्याकडे 7/12वर असला पाहिजे. त्याचबरोबर 8अ उतारा देखील काढून ठेवा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 2017मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, परंतु या कर्जमाफीसाठी कोणती 3 कागदपत्रे महत्त्वाचे आहेत हे आपण सर्वात आधी जाणून घेणार आहेत. सर्वात पहिल्यांदा तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याची लिंक आहे का एकदा चेक करून घ्या. कारण तसे डेबिटद्वारे योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. म्हणून तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडणे महत्त्वाचे आहे. तुमच्या नावाचे 7/12वरील नाव तुमच्या आधार कार्डवरील नावाशी सेम आहे का हे पाहणे, तर तुम्हाला फॉर्म भरला जाणार आहे. त्यानंतर जे 7/12 उतारा आहे तो देखील मागवला जाणार आहे. 8अ उतारा देखील घेण्यात येणार आहे असे साहेबांनी सांगितले आहे. थकबाकी शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी अधिकृतद्वारे सक्षम असला पाहिजे. आम्ही करणार आहे. तर आम्ही अशा उपाययोजना करत आहेत की येथून पुढे शेतकऱ्याला कर्ज केले भाग पडणार नाही, म्हणजे शेतकरी कधीही कर्जबाजारी होणार नाही, अशी देखील उपाययोजना आम्ही करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर रब्बी हंगामाचे अनुदान, खरीप हंगामाचे अनुदान देखील सरकार देत आहे. त्याबरोबर जे नमो शेतकरी योजनाचे हप्ता तुम्हाला खात्यावरती जमा होतो आणि पीक विमा योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होतो, तो देखील वाढणार येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 मिनिटांपूर्वी केलेली घोषणा अनेक शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना कर्जापासून पूर्णपणे मुक्ता मिळणार असून प्रोत्साहनपर अनुदान योजना देखील शेतकऱ्यांसाठी लागू होणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.